Namaskar, welcome back to our video lecture series. Today we are going to learn a third poem for the student of BA first year, same second. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं सगळ्यांचं. मी डॉक्टर राजेंद्र शंभरकर. आज आपण एक नवीन पोएम शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही पोएम आहे BA फर्स्ट इयरचे विद्यार्थी सेम सेकंड. ही पोएम आपण घेतली इंग्लिश कंपल्सरी साठी आणि जसं मी आधी सांगितलं की ही पोएम तिसरी पोएम आहे आणि या पोएमचं टायटल आहे डॅफोडिल्स. या साइडला तुम्ही जे फुलं पाहत आहात ते डॅफोडिलचे फुलं आहेत आणि या पोएमचं टायटलही तेच आहे, डॅफोडिल्स. आणि ही जी पोएम आहे या पोएमचे पोएट आहेत विलियम वर्ड्सवर्थ. तर आपण ही पोएम शिकणार आहोत. सुरुवातीला आपण पाहू डॅफोडिल्स म्हणजे काय. तर हे एक फूल आहे, अ गोल्डन येलो कलर्ड फ्लॉवरिंग प्लांट आहे. कंटेन पॉइजनस सॅप. इट सिम्बलाइजेस rebirth, new beginning, hope, joy and good luck. It attracts and inspires writers, poets and artists. It is associated with regard. या साइडला जे तुम्हाला फूल दिसतं ना ते डॅफोडिलचं आहे. हे थोडंसं गोल्डन येलो कलरचं फूल असतं आणि सुंदर असतं आणि म्हणून लेखकांना कवीला ते खूप आकर्षित करतं. सोबतच हे जे फूल आहे ते रिबर्थ पुनर्जन्म, न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात, होप आशा, जॉय आनंद, गुड लक नसीब याचंही ते प्रतीक आहे. तर असं हे अत्यंत फेमस फूल आहे युरोप मधलं. आणि इट इज असोसिएटेड विथ रिगार्ड म्हणजे एखाद्याचा आदर करण्यासाठी सुद्धा हे फूल एक सिंबल म्हणून वापरलं जातं. तर या कवितेचे लेखक कवी विलियम वर्ड्सवर्थ यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. विलियम वर्ड्सवर्थ was a major poet of the romantic moment in English poetry. He is both a poet of nature and a poet of man. तर यांच्याबद्दल असं सांगायचं तर विलियम वर्ड्सवर्थ अत्यंत प्रसिद्ध कवी आहेत आणि ते निसर्गाचे कवी आहेत, सोबतच ते माणसाचे कवी आहेत असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या कवितेमध्ये माणूस आणि निसर्गाचं चित्रण ते नेहमी करतात. अबाउट द पोएम, आपण या कवितेबद्दल थोडंसं पाहूयात. द पोएम इज अ फाइन नेचर पोएम. इट डील्स विथ अ सिंपल सब्जेक्ट बट इन अ ब्युटिफुल वे. The poem is full of similes such as the clouds, the stars and the waves. तर ही कविता, त्या कवितेमध्ये खूप सारे रूपक कवीने वापरलेले आहेत. सुंदर निसर्ग चित्रण करणारी ही कविता आहे. यामध्ये ढग, तारे आणि लाटा यांचे रूपक कवीने वापरलेले आहेत. द सेंट्रल थीम ऑफ द पोएम, या कवितेची मध्यवर्ती कल्पना. अ सिंपल नॅचरल थिंग्स मे बी सफिशियंट टू चेंज युअर मूड अँड फिल युअर हार्ट अँड माइंड विथ जॉय. द डिलाइटफुल नॅचरल सीन मे प्रोव्हाइड long-term happiness and remain a source of delight forever. Nature and man are closely linked.
Nature is a source of permanent joy for man. The poet was deeply impressed by the dancing daffodils and the dancing wave of a lake. तर या कवितेमध्ये माणूस आणि निसर्गाचा संबंध दर्शविण्याचा प्रयत्न लेखक करतात. आपल्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी एक छोटासा नैसर्गिक देखावाही पुरेसा आहे. लेखकाने या ठिकाणी डान्सिंग डॅफोडिल्स आणि त्यानंतर डान्सिंग वेव्स, नाचणारे फुलं आणि बागडणाऱ्या लाटा याचं चित्रण केलेलं आहे. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर आपलं मन आनंदाने भरून जातं असं लेखक म्हणतात. आणि हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. Then we have to know the summary of the poem. It is a description of the visit by the poet. One day, the poet was walking along aimlessly. He then saw a large number of yellow daffodils on the bank of a lake. They were dancing in the breeze with great joy. The sparkling waves beside them also danced joyfully, but the joy of the flowers was greater. The beautiful sight filled his heart with joy. Whenever the poet feels worry of the life, he recalls the sight of dancing daffodils. At once, he forgets the dullness of daily life. The dullness of his spirit vanishes, and his heart begins to dance with the daffodils. तर ही पोएम एक डिस्क्रिप्शन आहे, वर्णन आहे ऑफ द विजिट ऑफ द पोएट. लेखकाच्या एका विजिटचं हे वर्णन आहे. वन डे द पोएट वॉज वॉकिंग अलॉंग एमलेसली. तर पोएट सहज फिरत होते. He then saw a large number of yellow daffodils on a bank of a lake. एका सरोवराच्या काठावर त्यांना खूप सारे डॅफोडिलचे फुलं फुललेले दिसतात. They were dancing. तर ते फुलं हवेसोबत नाचत होते, आनंदाने हलत होते, डुलत होते. The sparkling wave, त्या सरोवरामधील चमकणाऱ्या पाण्याच्या लाटा also were dancing. त्या पण नाचत होत्या जॉयफुली, आनंदाने. बट द जॉय ऑफ द फ्लावर वॉज ग्रेटर. पण लेखकाला त्या नाचणाऱ्या लाटांपेक्षा ते डुलणारे फुलं जास्त आकर्षित करतात. द ब्युटिफुल साइट फिल्ड हिज हार्ट विथ जॉय. ते सुंदर दृश्य पाहून त्यांचं मन आनंदानं भरून जातं. व्हेनेवर द पोएट फील्स वेरी. जेव्हा जेव्हा त्यांना कंटाळा येतो, ते बोर होतात, ही रिकॉल्स, ते आठवतात ते सुंदर दृश्य डॅफोडिलचं आणि त्या नाचणाऱ्या फुलांचं. आणि ॲट वन्स, लगेचच, ही फॉरगेट द डलनेस. ते स्वतःच्या जीवनातील सगळा कंटाळा विसरून जातात. त्यांचा डलनेस, त्यांचा त्रास, सगळं बोरपणा निघून जातं. अँड त्यांचं जे हार्ट आहे, मन आहे, हृदय आहे, अंतःकरण आहे, बिगन टू डान्स विथ द डॅफोडिल्स. आणि त्या फुलांसारखंच त्यांचं मनही जणू नाचायला लागतं. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आनंद पसरतो आणि सगळं दुःख ते विसरतात. एवढं सुंदर परिणाम एखाद्या सुंदर नैसर्गिक दृश्याचा माणसाच्या मनस्थितीवर कसा होतो याचं वर्णन लेखक या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रकारे करतात. आता हे जे विजिट आहे लेखकाचे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजण्याला सोपं जाईल. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतो हा लेखक या ठिकाणी उभा आहे. सुंदर एक सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या काठावर ते पिवळे फुलं आहेत डॅफोडिलचे. आता हे फुलं नाचून राहिले वाऱ्यासोबत, छान हलून राहिले, लेखक पाहून राहिले. खाली तुम्हाला ते पाणी दिसतं सरोवरातील. ते पाण्याच्या लाटा पण हलून राहिल्या, नाचून राहिल्या आणि हे सुंदर दृश्य लेखक पाहून राहिला.
आता लेखक त्या दृश्याकडे जातो आणि मंत्रमुग्ध होऊन ते दृश्य तो पाहतो आणि त्याचं मन आनंदाने भरून येतं. Daffodils depicted by the speaker. लेखकानं या फुलांचं वर्णन कसं केलेलं आहे? They were fluttering and dancing in the breeze. They were as many as the stars in the Milky Way in the sky. They were spread in a never-ending line. The poet felt that he saw at least 10,000 flowers at a glance. The poet became very happy in the cheerful company of the flowers. Later on many occasions, the poet recalled the scene and became happy. तर ते या फुलांचं वर्णन कसं करतात? They were fluttering and dancing in the breeze. ते फुलं जणू नाचत आहेत हवेसोबत. They were as many as the stars in the Milky Way. आकाशगंगेमध्ये आकाशामध्ये जेवढे अनंत तारे असतात, सुंदर तारे असतात, तसे ते अनंत फुलं, सुंदर फुलं त्या ठिकाणी आहेत. They were spread in the never ending line. त्यांची लाईन इतकी मोठी आहे की ते जणू कधी संपणारच नाही, इतके फुलं तिथं आहेत. The poet felt that he saw at least 10,000 flowers at a glance. लेखक असं म्हणतात की मला जणू 10,000 फुलं त्या ठिकाणी एका लाईन मध्ये दिसत आहेत. The poet became very happy. आणि म्हणून साहजिकच हा कवी अत्यंत आनंदी होतो. In the cheerful company of that flower. त्या फुलाच्या सुंदर आनंदी सहवासामध्ये लेखकही आनंद फील करतात. Later on many occasions. आणि नंतर त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी ते रिकॉल तो सीन त्यांना आठवतो आणि जेव्हा जेव्हा तो सीन त्यांना आठवतो तेव्हा त्यांचं मन अत्यंत प्रसन्नतेने आणि आनंदाने भरून येतो. इम्पॅक्ट ऑफ द डॅफोडिल्स ऑन द पोएट. कवीवर त्या सुंदर फुलांचा काय परिणाम होतो? When he lay on his couch calmly, or when he was in a sad mood, he remembered the scene of the flowers and became happy. He also felt relieved. Whenever the poet remembered the scene, his heart was filled with great joy. The poet forgets his sadness and fills his heart with joy whenever he remembers the beautiful daffodils. तर हा परिणाम त्यांच्या जीवनावर, त्यांच्या मनावर होतो या फुलांचा, सुंदर फुलांचा. आणि जेव्हा ते घरी असतात, झोपण्याचा प्रयत्न करतात, ते बोर झालेले असतात आणि तेव्हा ते दृश्य त्यांना आठवतं आणि मग त्यांचा कंटाळा सगळा पडून जातो आणि त्यांच्या मनामध्ये आनंद पसरतो. अशा प्रकारे एक नवीन जोश आणि नवीन आनंद त्यांच्या जीवनामध्ये येतो जेव्हा जेव्हा हे सुंदर दृश्य त्यांना आठवते. याचा अर्थ असा की नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला तुमच्या जीवनातील डलनेस मधून मुक्त करते. टोन ऑफ द पोएम. कवितेचा स्वर. द टोन ऑफ द डॅफोडिल्स इज जॉयफुल अँड एक्साइटिंग. And the moment the poet's eyes see the daffodils, his heart become happy. तर हे सुंदर डॅफोडिलचे फुलं जॉयफुल आहेत, आनंदी आहे, एक्साइटिंग आहे, उत्तेजक आहे. आणि कवीच्या डोळ्यासमोर जेव्हा जेव्हा हे फुलं येतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये आनंद ओसंडून व्हायला लागतो. द ब्लिस ऑफ सॉलिट्यूड. एकटेपणाचा आनंद. When he gets bored with the dullness of everyday life, he recalls the beautiful scene of the daffodils. He feels comfort as he forgets the sorrows of life. He is filled with joy. The scene of the daffodils has really proved to be bliss for him. It is his spiritual wealth, a lifelong blessing to the poet.
तर जेव्हा जेव्हा त्यांना एकटं राहायचं काम पडतं, त्यांच्या जीवनामध्ये एकटेपणा येतो आणि ते बोर व्हायला लागतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर ते सुंदर डॅफोडिलचे फुलं येतात जे त्यांनी कधीतरी पाहिलेले असते आणि मग त्यांच्या जीवनातील एकांतपणा निघून जातो, बोरपणा निघून जातो आणि त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या रुटीन जीवनामध्ये एक नवीनच आध्यात्मिक आनंद पसरायला लागतो, एक नवीन ऊर्जा त्यांना मिळते आणि सगळं बोरपणा, कंटाळा, थकवा सगळा निघून जातो। अशा प्रकारे त्या फुलांचं ते सुंदर दृश्य त्यांच्या जीवनात आनंद भरण्याचा प्रयत्न करतात। अदर एलिमेंट्स ऑफ नेचर इन द पोएम इन्क्लूड, तर निसर्गाचे इतर कोणते घटक या कवितेमध्ये कवीने इन्क्लूड केलेले आहेत ते आहेत सिंगिंग स्टार्स ट्विंकल ऑन द मिल्की वे. He has also mentioned the dancing waves of the lake. Wordsworth compared the daffodils to shining stars and their twinkling form along the Milky Way. तर निसर्गातील काही गोष्टी जशा मिल्की वे आकाशगंगेचं ते वर्णन करतात, नाचणाऱ्या लाटांचं ते वर्णन करतात, हे सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहे आणि त्यांचा संदर्भ ते या कवितेमध्ये वापरतात। असाही एक प्रश्न असतो की या कवितेमध्ये कोणकोणत्या नैसर्गिक घटनेचा, वस्तूचा यूज लेखकाने केलेला आहे, तर ते आहे मिल्की वे आणि डान्सिंग वेव्स। या कवितेमध्ये कोणकोणते मेटाफर, रूपक वापरलेले आहेत असाही प्रश्न या कवितेवर विचारला जातो। The poet says that their company is cheerful. The metaphor emphasizes the joy nature can be bring for the poet. The flowers are dancing, which is another metaphor. The primary metaphor is in the line, I wandered lonely as a cloud. Metaphor is seen as using stars in a Milky Way. तर यात मेटाफर काय आहे की फुलं नाचत आहे, डान्सिंग करत आहेत, त्यानंतर खूप सारे मिल्की वे मध्ये स्टार्स आहेत आणि आय वॉन्डर्ड लोनली ॲज अ क्लाउड, मी एखाद्या ढगाप्रमाणे एकटा फिरत आहे। हे सगळे उदाहरण मेटाफरचे आहे, म्हणजे रूपकाचे आहेत। Now we are going to discuss about the MCQs on this poem. The first question is, which of the following binaries represent the initial contrast in the poem? तर याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट काय आहे, विरोधाभास कुठे आहे? सॉलिट्यूड अँड कंपनी। लेखकाचा सॉलिट्यूड म्हणजे एकांतपणा आणि कंपनी म्हणजे त्या फुलांचा सहवास, अशा प्रकारचा द्वंद्व या ठिकाणी आहे। सॉलिट्यूड अँड कंपनी म्हणजे एकांतपणा आणि समूह। दुसरा प्रश्न आहे, which of the following used to describe the daffodils is an example of personification? तर पर्सनिफिकेशनचं उदाहरण कोणतं? उत्तर आहे टॉसिंग देअर हेड्स इन स्प्रिंगली डान्स। तर ते नाचत आहे, स्वतःचं डोकं वर उचलत आहे, हे उदाहरण पर्सनिफिकेशनचं आहे। आता पर्सनिफिकेशन म्हणजे काय हा वेगळा भाग आहे, तो पुन्हा कधीतरी आपण पाहू। What references of nature is used in the poem? या कवितेमध्ये निसर्गाचे कोणते रेफरन्सेस आलेले आहेत? ते आहेत क्लाउड्स, मिल्की वे आणि वेव्स। नंतरचा क्वेश्चन, हाऊ अकॉर्डिंग टू द स्पीकर आर द डॅफोडिल्स कंपरेबल टू द स्टार्स? तर या डॅफोडिल फुलांचा ताऱ्यांशी कसा संबंध आहे? दे शाईन अँड ट्विंकलिंग, ते ताऱ्याप्रमाणे चमकत आहे आणि चमचम करत आहेत, शाईन करत आहेत, अशा प्रकारचं हे कंपॅरिझन आहे। व्हॉट इज फायनल इमेज ऑफ द पोएम? या पोएम मध्ये फायनल इमेज कोणती आहे? ऑफ द स्पीकर रिमेंबरिंग द डॅफोडिल्स अँड फाइंडिंग सोलस अँड जॉय। जेव्हा जेव्हा त्यांना बोर व्हायला लागतं तेव्हा ते सुंदर फुलांचा देखावा ते स्मरण करतात आणि त्यांना आनंद मिळतो। हे या कवितेतील शेवटची इमेज आहे।
तर हे सुंदर देखावा आणि या सुंदर देखाव्यामध्ये सुंदर नाचणारे बागडणारे फुलं पाहून कवीला आनंद वाटतो. आपल्यालाही नक्कीच अशा प्रकारचं दृश्य पण आनंद वाटेल. अशी ही एक आनंदमय नैसर्गिक कविता या ठिकाणी आपण संपवली. तुम्ही सगळ्यांनी ही कविता पुन्हा पुन्हा ऐकून समजून घेऊन थोडंसं सराव करून परीक्षेमध्ये कसं आपल्याला लिहिता येईल त्याचा प्रयत्न करावा. कविता एन्जॉय करण्यासारखी आहे आणि तसा प्रयत्नही आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तसंही अभ्यास एन्जॉय करावा आणि मग तो बोर होणार नाही, उलट त्यामध्ये इंटरेस्ट येईल. तसा हा प्रयत्न होता. हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. परीक्षेसाठी समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला सहकार्य करत असेल तर नक्कीच याला विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. काही सजेशन्स असतील तर नक्कीच कमेंट्स लिहा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत खुश राहा, स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास मात्र एन्जॉय करा. थँक्स अ लॉट. सी यू अगेन.